श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 26. श्रीकृष्णाचे इतर विवाह, सत्यभामा, नरकासुराख्यान, पारिजाताख्यान, द्वारकेतील वर्णन. श्री गणेशाय नमः. जो देवाधिदेव पुरातन, जो पूर्ण ब्रह्म सनातन, जो माया चक्र चाळक शुद्ध चैतन्य, तो श्रीकृष्ण रूपे अवतरला. दानव बहुत माजले, तीही भक्तजन गांजिले. या लागी निर्गुण सगुणत्वा आले, तेची अवतरले कृष्णरूप. वार्षणेय गंधर्व उन्मत्त, तोची धृतराष्ट्र झाला सत्य. गजायुतबल अद्भुत, कुरकुळी जन्मला. दुष्ट कलीचे रूप सगळे, ते दुर्योधन रूपे जन्मले. कामक्रोध मदमत्सर आगळे, हृदयी जयांच्या नांदती. दुःशासनादी बंधू शतभरी, ते राक्षस प्रकटले अवनीवरी. जे पौलस्त्य लंके माझारी, तेची हस्तिनापुरी जन्मले. जय विजयांश रावण कुंभकर्ण, तेची शिशुपाळ वक्रदंत दोघे जण. जरासंधादी काळ यवन, दैत्यांश सर्व जन्मले. एवं मागध चैद्य कौरव सकळ, भौमासुर बाणादी दुष्ट भूपाळ. हे दैत्यची सबळ, द्वापारयुगी जन्मले. वसुवीर्य गंगेच्या उदरी, तो भीष्म महाराज पृथ्वीवरी. जो प्रतापशूर ब्रह्मचारी, महायोद्धा जन्मला. जो का देवगुरु बृहस्पती, तोची द्रोणाचार्य निश्चिती. कृपाचार्य रुद्रगण क्षिती, गौतम वीर्ये जन्मला. शिवहृदयीचा जो का क्रोध प्रबळ, तो अश्वत्थामा बळे सबळ. सूर्यांश तो कर्ण निर्मळ, कुंती उदरी अवतरला. यम समीर शचीवर, अश्वी नवदेव दोघे सुंदर. यांचे धर्म भीम अर्जुन वीर, नकुल सहदेव जन्मले. पंचसूर्य पृथ्वीवरी, अवतरले कुंतीच्या उदरी. उजळली सकळ धरित्री, प्रताप तेजे ज्यांचिया. दुर्वासमुखे मंत्र समीरे, फुंकोनी कुंतीच्या कर्णद्वारे. पाचही दीप एकसरे, पाजळले ते धरेवरी. पतंग ते कौरव निश्चिती, या पंचदीपांवरी झेपावती. परी पक्षांसहित भस्म होती, राज्य लोभे झुंजता. श्रीकृष्ण द्वारावतीची भवानी, पाच दिवटी आहाती घेऊनी. ब्रह्मांड मंडपी गोंधळ घालुनी, दैत्य सर्व रगडिले. भूगोळ दुर्गी पाचही यंत्रे, स्वसत्ता औषधीची पात्रे. भरोनिया स्मरारी मित्रे, भडकाविली दुष्टांवरी. की यादव पांडव लोह कुठार, स्वभुजाबळे धरून यादवेंद्र. दुष्ट कानन समग्र, छेदूनी निर्मूळ केले पै. शची मृडानी उभयांश मिळोनी, तेची द्रौपदी याज्ञसेनी. तिचा कैवारी चक्रपाणी, होऊनी धरणी निर्वीर करी. बाळपणी गोकुळी दैत्य मारिले, उरले ते मथुरेसी संहारिले. जरासंधादी दुष्ट पाडिले, भस्म केले काळ यवना. द्वारकेसी येऊनी, चितशक्ती परिणिली रुक्मिणी. त्यावरी जांबुवंताशी युद्ध करुनी, जांबुवंती वरी येली. त्यावरी सत्यभामा पर्णुनी, शतधन्वा मारुनी घेतला मणी. 25वा अध्याय संपताक्षणी, कथा इतुकी जाहली. यावरी जे कथानुसंधान, ऐकोत पंडित विचक्षण. एके दिवशी गजपुराहून, अर्जुन आला हरिदर्शना. क्षेम देऊनी वनमाळी, क्षेम वार्ता सकळ पुसिली. तो मृगये लागी ते काळी, पार्थ कृष्ण निघाले. एके रथी दोघे जण, आरूढले कृष्णार्जुन. सवे चतुरंग सैन्य, घेऊनी वना चालिले. दारुक सारथी परमचतुर, रथ चालवी समीराहुनी सत्वर. क्रीडा क्रीडत श्रीकरधर, यमुना तीरी पावला. मध्यान्ना आला असे मित्र, तो कालिंदी तटी वारिज नेत्र. स्थिरावला हो क्षणमात्र, वन विचित्र विलोकितसे. कालिंदी तटी एक कामिनी, परमसुंदर पद्मनयनी. जिचिया अंगुष्ठावरुनी, देवांगना ओवाळजे. सकळ लावण्य एकवटले, कमलोद्भवे हे रूप रचिले. असो श्रीकृष्णे तीस विलोकिले, मग बोले किरीटीसी. म्हणे पैल ते कोण ललना, का तप करीते आणि मना. कुळवर्ण पुसोनी अर्जुना, झडकरी येई मागुता. शिरी वंदुनी वचन, तिज जवळी आला अर्जुन. म्हणे कल्याणवती तू कोण, तप किमर्थ करीतसे. तव ते बोले पद्मनयना, मी असे जाण सूर्यकन्या.
तप करीते मन कामना पूर्ण व्हावया कारणे. तू म्हणसी कामना कोण, तरी जो श्रीकृष्ण कालिया मर्दन, तो पती व्हावया लागी पूर्ण, तप करीते मी येथे. संतोषला पार्थवीर, म्हणे तोची येथे आला श्रीधर, द्वारकाधीश समरधीर, रथी बैसोनी पातला. धन्य तू चंड किरण कुमारी, तुझे तप फळा आले ये अवसरी, तरीच वैकुंठनाथ वनांतरी, मृग ये लागी पातला. ऐसे ऐकता लावण्य खाणी, ब्रह्मानंद पूर्ण जाहला मनी, म्हणे धन्य धन्य तुझी वाणी, अमृताहुनी गोड वाटे. तरी त्या क्षीरसागर विहारा, भेटी करी मज लागी सत्वरा, ऐसे ऐकता अर्जुन माघारा, क्षणे आला हरिपासी. सांगितले सर्व वर्तमान, ऐकता हासला जगज्जीवन, तैसाची रथ लोटून, कालिंदी जवळी पातला. कालिंदी विलोकी ते वेळा, तो किरीट कुंडले वनमाळा, पीतांबर धर मेघ सावळा, चतुर्भुज देखिला श्रीरंग. जैसा हृदयी होती ध्यात, तैसाची देखिला वैकुंठनाथ, दिव्य माळा घेऊनी त्वरित, हरीच्या गळा घातली. चरणी माथा ठेविला, कृष्णे आलिंगिली ते वेळा, रथी बैसवुनी ते अबला, श्रीहरी आला द्वारकेसी. लागला वाद्यांचा गजर, हरी प्रवेशला द्वारकापूर, मग मुहूर्त पाहुनी सुंदर, लग्न केले यथाविधी. 4 दिवस एकची गजर, याचक जन सुखी केले समग्र, या परी सूर्यकन्या सुकुमार, श्रीकर धरे वरियेली. यावरी अवंतीचा नृपती, मित्रविंद नामे पुण्यकीर्ती, त्यासी वसुदेव भगिनी सात्वती, दिदली होती पूर्वीच. त्याची कन्या मित्रविंदा, जिच्या स्वरूपासी नाही मर्यादा, तिने हरिकीर्ती ऐकता सदा, हृदयी गोविंदा धरियेले. कोणी याचक येती घरा, त्यासी म्हणे कृष्ण कीर्तन करा, उपर झाली ते सुंदरा, हृदयी यदुवीरा न विसरे. राजा कन्येसी वर पाहत, तो तीस कळला वृत्तांत, मग पितेयासी विनवीत, वर कृष्णनाथ आणिका. वर वरी न एक जगज्जीवन, इतर पुरुष तुझ समान, ऐसे ऐकोनी कन्येचे वचन, राजा मनी आनंदला. तव तिचे चौघे बंधू सकळ, कृष्णद्वेषी महाखळ, तिही वृत्तांत ऐकता तत्काळ, क्रोधायमान जाहले. म्हणती आम्ही कृष्णासी न देऊ भगिनी, म्हणोनी सकळ राजे बोलावनी, सभे बैसविले ते क्षणी, नाना उपचारे पूजोनिया. कन्येचे हाती दिधली माळ, म्हणती तुझ जो आवडे भूपाळ, त्यासी घाली तत्काळ माळ, म्हणून या उभी केली. तो मित्रविंदा ते अवसरी, म्हणे श्यामसुंदरा मुरारी, जरी न पावसी झडकरी, तरी हा देह ठेविना. सर्वांतरात्मा श्रीकृष्ण, जाणे सर्वांची अंतरखूण, तत्काळ रथारूढ होऊन, निज भारेसी पातला. अवंती नगरा समीप आला, वैकुंठ नगरीचा भूप, सभेसी बैसले जे नृप, भयभीत जाहले ते. आला ऐकता मृगेंद्र, भयभीत होती वनचर, तैसे सभानायक समग्र, चिंतातूर जाहले. सभे माझी आला तमाल नीळ, तो मित्रविंदा घेऊन उभी माळ, हरी देखताची तत्काळ, गळा घातली निमिषार्धे. तैसीच उचलोनी नोवरी, वेगे घातली स्यंदनावरी, निजभारे सहित कंसारी, द्वारकेकडे परतला. जाहला एकची हाहाकार, धाविन्नले युद्धासी नृपवर, युद्ध झाहले घोरांदर, सकळ राजे पराभविले. नोवरीचे चौघे बंधू ते अवसरी, युद्ध करू धावती झडकरी, त्यासही कृष्णे बाणांवरी, त्रासूनिया पळविले. ऐसा करुनिया पुरुषार्थ, द्वारकेसी आला कृष्णनाथ, 4 दिवसपर्यंत यथाविधी लग्न केले. यावरी राजा यज्ञजीत, त्याची कन्या उपवर होत, याज्ञजीती नाम सत्य, रूप विशेष सर्वाहुनी. देखोनिया कन्या सुंदर, जेते मागो येती नृपवर, राजा म्हणे पृथ्वीवरी जो बलाढ्यवीर, त्यासीच कन्या देईनही. अद्भुतपण करी नृपवर, सप्तवृषभ भयंकर, 7ही आकळुनी जो वीर, वेसण घाली एकदाची. 7 वृषभांची नासिके, एक हस्ते आकळुनी देखे, एकदाची टोचील कौतुके, त्यासीच कन्येचे पाणीग्रहण.
देशोदेशींचे नृपती कर्ण दुर्योधनादिक येती, परी पण भेदवेना निश्चिती, मग बैसती मूकवत. कोणी एक वृषभ बळे धरी, शिंगे झाडिती झडकरी, तो तेथे द्वारकापूर विहारी, निज भारेसी पातला. पणाचा वृत्तांत कळला समस्त, मग दृढ कास घाली रमानाथ, व्रजाचे वृषभ भासत, आकळी सर्वान देखता. त्रिभुवनीच्या वीरा नाटोपे पण, तो सिद्धीसी नेला न लगता क्षण, साता वृषभांची नाके टोचून, वेसण घाली एकदाची. झाला एकची जय जयकार, याज्ञजिती माळ घाली सत्वर, तो खवळले दृष्ट नुपवर, युद्धा लागी मिसळले. सकळ राजे पराभवून, यथाविधी केले पाणी ग्रहण, राये अपार दिदले आंधण, मग नारायण बोळविला. सवे घेऊन याज्ञजिती, द्वारकेसी आला यदुपती, यावरी मद्ररायाची कन्या मद्रावती, तीस श्रीपती वरिता जाहला. माता पिता बंधुजन, म्हणती पुरुषार्थी नवरा नारायण, त्यासी मद्रावती देऊन, षोडशोपचारे पूजावा. मग बोलावुनी श्रीपती, यथाविधी दिदली मद्रावती, चारी दिवस सोहळा निश्चिती, यथा सांग जाहला. देऊनी अपार आंदण, बोळविला यादव कुळभूषण, मद्रावती सवे घेऊन, गजरे पातला निजनगरा. यावरी राजा लक्ष्मणसेन, त्याची कन्या लक्ष्मणा सुरत्न, तेणे केला दुर्धरपण, मत्स्ययंत्र ते धवा. अखंड मत्स्ययंत्र फिरत, खालते पाहुनी उदकात, नळिका यंत्रे बाण त्वरित, अधोवदने सोडावा. भेदावया मत्स्याचा वामनयन, मर्यादा केली 3 बाण, जो हे लक्ष भेदील सुजाण, त्यासी कन्या देईन हे. मिळाले देशोदेशींचे नृपवर, दुर्योधन कर्णादी शाल्ववीर, निजभारे पार्थवीर सत्वर, तोही आला ते धवा. तो धनुष्य देखिले प्रचंड, शिवधनुष्या ऐसे वितंड, नुचले आधी कोणासी कोदंड, मग यंत्र भेदील कोण पै. कोणी धनुष्य उचलून पाहती, तो ते कोणा न ढळे निश्चिती, उगेची बैसती तटस्थ नृपती, कौतुक म्हणती पाहू आता. मग उठिला वीरकर्ण, आपुले संपूर्ण बळ वेचून, धनुष्यासी चढविला गुण, नाना प्रकारे करुनिया. खाली भोवे उदकाचा आवर्त, वरी चक्राकार मीन फिरत, नलिकाद्वारे न भेदवे निश्चित, म्हणून धनुष्य ठेविले. स्वस्थानी बैसला कर्ण, मग उठिला पार्थ आपण, धनुष्या लावून या बाण, अधोवदने सोडिला. परी चुकले तेही संधान, मग धनुष्य खाली ठेवी अर्जुन, बैसला स्वस्थानी जाऊन, कोणा पण न भेदवे. सभा राहिली तटस्थ पूर्ण, कन्या उभी माळ घेऊन, विलोकी श्रीरंगाचे वदन, प्रेमे करोनी सद्गतीत. जाणोनी तियेचे अंतर, सत्वर उठिला यादवेंद्र, धनुष्य बाण घेऊनी सत्वर, ठाण मांडिले ते धवा. पूर्वी रामे केले त्र्यंबक चाप भंजन, त्याहून कठीण दिसे हा पण, लीलावतारी जगन्मोहन, न लागता क्षण भेदिले. नलिकाद्वारे बाण गेला, मत्स्यनयन तेव्हा भेदिला, एकची जय जयकार झाला, निर्जर पुष्पे वर्षती. ते वेळी त्या कालिया मर्दना, माळ घाली लक्ष्मणा, मग प्रार्थुनी राहाविले जगज्जीवना, लग्न केले विधीपूर्वक. 4 दिवस सोहळा झाला अद्भुत, 2 लक्ष वाजी 1 लक्ष रथ, 1 आयुत गज जैसे पर्वत, आंदण दिधले ते धवा. लक्ष्मणा घेऊनी सवेग, द्वारकेसी आला श्रीरंग, अष्टनायिका वरिल्या सांग, भक्त भवभंगे या परी. अष्टनायिकांसहित नांदे द्वारकेसी वैकुंठनाथ, लीलावतारी रुक्मिणीकांत, प्रताप अद्भुत न वर्णवे. रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा सगुणा, कालिंदी मित्रविंदा याज्ञजिती सुजाणा, भद्रावती आणि 8वी लक्ष्मणा, नारायणे वरियेल्या. ऐसे द्वारकेसी नांदे जगज्जीवन, तो अकस्मात कमलोद्भव नंदन, हाती ब्रह्मवीणा घेऊन, ऊर्ध्वपंथे पातला. सुधर्मा सभेसी यादवेंद्र, यादवांसमवेत बैसला उदार, नारद देखिता रुक्मिणीवर, उठोनी उभा ठाकला. जो व्यास वाल्मिकींचा गुरुसाचार, त्यासी षोडशोपचारे पूजी श्रीधर,
ब्राह्मण देव यदुवीर परमप्रिय कर भक्तासी जो. तो नारदे स्वर्गीहून आणिले पारिजातक सुमन, त्याच्या सुवासे करून द्वारका नगर दुमदुमले. चतुर्दश रत्नांमाजी सुरेख क्षीराब्दी माझी निघाला परिजातक, ज्याचे पालन शची नायक प्रीतीने स्वर्गी करीत असे. जे पुष्पन सुके कदा काळी परम दुर्लभ भूमंडळी, ते पुष्प नारदे ते वेळी श्रीरंगासी दिधले. आश्चर्य करीती सभानायक त्यापुढे सुवास नेणो आणिक, असो सभा विसर्जिलिया सकळीक निज मंदिरी प्रवेशती. नारद गेला तेथुनी रुक्मिणीच्या मंदिरी चक्रपाणी, प्रवेशुनी तेची क्षणी काय करिता जाहला. गजदंताचिया डोलारियावरी बैसोनिया मधुकैटभारी, रुक्मिणी बोलावुनी ते अवसरी पुष्प हाती दिधले. परम संतोषली जगन्माता परी दूतीच्या मुखे हे वार्ता, सत्यभामेच्या करणी तत्वता प्रवेशली आद्यत. की पुष्प दिधले रुक्मिणीसी ऐकता क्षोभली मानसी, ताम्रवर्ण जाहला वदन शशी अश्रुनेत्रांसी पै आले. काढुनी टाकिले अलंकार मोकळे रुळती कबरी भार, खेदे विवळ सुकुमार स्वेदे शरीर आर्द्र जाहले. दिव्य तल्पक सांडून उर्वीवरी केले शयन, हृदय गहिवरले पूर्ण श्वासोच्छ्वास टाकीत असे. नयनी सुटले पाझर तेणे भिजले पयोधर, वर्जिले सकळ उपचार विकळ शरीर पडियेले. सख्यासी म्हणे त्या चित्तचोरा, नका येऊ देऊ माझ्या मंदिरा, माझा प्राण गेली आही शरीरा स्पर्श त्याचा न करावा. हृदय त्याचे परम कठीण बाळपणी केले विषप्राशन, द्वादश गावे गिळला अग्न त्याचे वदन न पाहे मी. तेणे भोगिल्या बहुत युवती महापतीत त्यासी जपती, त्यासी माझ्या सदनाप्रती येऊ देऊ नका हो. परम नाटकी कपटी जार माझ्या सवतीचा प्रियकर, त्याचा स्पर्श अणुमात्र मज सर्वथा सोसेना. असो हे वर्तमान त्वरा कळले त्या भुवन सुंदरा, तत्काळ तिच्या मंदिरा येता जाहला यादवेंद्र. तिचा परिसोनिया वृत्तांत दासीन प्रती दावी हस्तसंकेत, बोलू नका काही मात उभ्याची असा क्षणभरी. मौनेची येऊनी मोक्षदानी सत्यभामेचे शिर उचलुनी, उसा आपुली मांडी देऊनी चक्रपाणी बैसला. मग बोले कंसारी आमुची राणी आजी भूमीवरी, निजली असे निर्धारी कोण्या क्रोधे कळेना. मुखचंद्र उतरला देख भूमीवरी रुळती अलक, कपाळीचा मृगमद सुरेख घर्मभरे वाहवला. अंजन ओघे पयोधर कृष्णमुख जाहले समग्र, द्विज समुदाय सकळवर विद्रुमाधर सुकले. परम विशाळ नेत्र अंबुधर आरक्त झाले झिरपे नीर, निचेष्टित पडले इंद्रिय कर कारभार टाकुनिया. नयन कपाटे उघडूनी आम्हाकडे न पाहे चिराणी, खेद तरी धरिला मनी कोणे गोष्टीचा न कळेची. ऐसे लौकिक विलास दावी तेव्हा पुराण पुरुष, आपुल्या पीतांबरे ऋषिकेश नेत्राश्रू पुसले तेव्हा. मग ते सद्गदित होऊन स्फुंद स्फुंदोनी बोले वचन, जीस तुम्ही दिधले सुमन तिचे समाधान करावे. मजवरी असते तुमचे मन तरी का तीस देता सुमन, ऐकताची ऐसे वचन हासे आले रमारंगा. हरी म्हणे नारदे आणिले सुमन, ते देऊनी केले तिचे समाधान. परी तुझे द्वारी आणून वृक्षची लावी नावघाची. ऐसे बोलोनी उठविली आलिंगन देऊनी अंकी बैसविली. नूतन अलंकार ते वेळी स्वहस्ते वनमाळी लेववित. शीस फूल चंद्र जडोनी आपुल्या हाते घातली वेणी. वेणीचे नग चक्रपाणी ठाई ठाई गुंफित. मुख धुओनी स्वहस्ते कुंकुम रेखिले रमानाथे. अंग प्रत्यंगी भूषणे समस्ते दिव्य नूतने लेवविली. ऐसे करीत समाधान तो तेची वेळी पाकशासन. आला गाऱ्हाणे घेऊन हरी लागी सांगावया. करुनी साष्टांग नमस्कार उभा राहिला वज्रधर. भूसंकेते क्षीराब्दिजावर वर्तमान पुसे इंद्राते. तव तो म्हणे यादवराया नरकासूर येऊन या.
आमचा मुख्य मुकुट हिरोनिया घेऊनी गेला निजबळे. आमुची जे का आदिती माता तिची कुंडले नेली जगन्नाथा. ज्या कुंडलांची प्रभा पाहता शशी सूर्य झाकोळती. भूमिपुत्र नरकासूर असंख्य त्याजवळी दैत्यभार. देवांची पदे समग्र हिरोनी घ्यावया इच्छितसे. आम्ही कोणासी जावे शरण तू देवाधिदेव सनातन. बाळके खेद पावता धावोन पितयाच्या गळा पडती पै. माता जरी परते लोटी परी तिच्या पायी घालिती मिठी. आम्ही शरण जगज्जेठी याची रीती तुझा आलो. कैवार्या यादवेंद्रा धावणे करी प्रतापरुद्रा. दीनबंधू करुणा समुद्रा ब्रीदे सांभाळी आपुली. ऐसे ऐकोनी सत्यभामापती सैन्य सिद्ध करवी शीघ्रगती. यादव भार सिद्ध होती चतुरंग दळा सहित पै. त्रहाटिल्या संग्राम संकेत भेरी तेणे मंगळ जननी थरारी. तो सत्यभामा म्हणे जी कंसारी मीही येईन समागमे. ऐकते तुमच्या संग्राम गोष्टी परी मीही पाहीन आजी दृष्टी. गरुडावरी तुमच्या पृष्ठी मागे लपोनी राहीन मी. हरी म्हणे ऐक मृगनयनी संग्रामाच्या गोष्टी ऐकिजे कानी. महावीर रण देखोनी मूर्छा येऊनी पडती धरे. तुझ सोसेना अनिल शीतळ तेथे येती बाणांचे कल्लोळ. ते नवे गायन मंजूळ आरडती सकळ वीर येथे. तो नवे मृदंग मधुर होती उल्हाट यंत्रांचे भडीमार. तुझ उष्ण न सोसे अणुमात्र शस्त्र संभार वर्षती तेथे. सत्यभामा म्हणे प्रतापशूरा तुम्ही जवळी असता यादवेंद्रा. मजन लागे भयवारा तुमच्या कृपे करुनिया. मनी विचारिले जगन्नाथे जरी समागमे न न्यावे इते. तरीही पुन्हा रुसेल मग माते साकडे हाईल दुसरे. स्त्रियेशी युद्ध केल्याविण भौमासुरा नाही मरण. पुढील भविष्यार्थ जाणोन सत्यभामा सवे घेतली. गरुडारूढ जाहला जगज्जेठी सत्यभामा बैसविली पाठी. दळभारेसी उठाउठी दैत्यपुरी समीप आला. तो सात दुर्गे तया नगरा भेदीत गेली हो अंबरा. सात परीघ अवधारा जेथींच्या नीरा अंत न लागे. महाप्रतापी नरकासूर भूमंडळीच्या कन्या नागर. 116 सहस्त्र साचवुनी ठेविल्या. तितुक्यांशी लग्न लावुनिया करू इच्छी आपुल्या स्त्रिया. ज्यांच्या स्वरूपावरुनिया रंभा मेनका ओवाळजे. ऐशा त्या सुंदरा कोंडूनी नरकासुरे ठेविल्या निजसदनी. सैन्यासहित चक्रपाणी वेढा घाली नगराते. कळला नरकासुरासी समाचार की इंद्राचा कैवारी यादवेंद्र. युद्धा लागी आला बाहेर दैत्य थोर कोपला. आज्ञा देता ते अवसरी सेना सिंधू लोटला बाहेरी. रणवाद्ये महागजरी वाजो लागली तेधवा. एकाहुनी एक उंच दुर्गे उल्हाट यंत्रे भडकती वेगे. इंद्रादिक निराळ मार्गे विमानी बैसोनी पाहती. पायदळावरी पायदळ एकवटले परमतुंबळ. एकची झाला रणकल्लोळ देखता काळ भय पावे. तुरंगांवरी तुरंग लोटती वीरांशी वीर झगटती. असीलता करी लखलखती क्षणप्रभे सारिख्या. रथांशी रथ मिळाले अश्व दो पायी उभे ठाकले. दोन्ही मकर तोंडांशी घर्षण झाले कल्पांत मांडला ते वेळे. सारथ्यांशी सारथी हाणिती रथियासी रथ ओढिती. देह आशा टाकोनी भिडती स्वामी कार्याकारणे. परमकुशल सारथी रथ ओढोनी माघारे करीती. पवन वेगे रथ फिरविती कावे देती सव्य अपसव्य. की त्या रणसागरावरी सहजे रथ तेची थोर जहाजे. वरी ध्वज सतेज विराजे पवन वेगे धावती. रणसागरी मीन चंचळ तेची पायदळ हिंडे चपळ. गज धावती सबळ तेची नाडे सावजे पै. रक्तगंगे माझी शुंडा तुटोन वाहती ते चपळ विरोले जाण. छत्रे नीळवर्ण पडती तुटोन तेची कूर्म वर्तुळाकार. असो यादव वीरांचा मार थोर क्षणे काचावले दैत्यभार. हे देखोनी नरकासूर चंडबळेसी धाविन्नला. जैसी पर्जन्यवृष्टी निरंतर तैसे बाण वर्षे उर्वी पुत्र.
यादव त्रासिले थोर, मार अनिवार तयाचा. ऐसे देखोनिया श्रीरंगे, शारंग चढविले अतिवेगे. सुपर्ण वहने भक्त भवभंगे, बाण हाती घेतला. तो सत्यभामा म्हणे ते अवसरी, मजपाशी धनुष्य द्या पूतनारी. मी युद्ध करीन क्षणभरी, नरकासुराशी आजिपै. आकर्ण ओढी ओढून, सोडी बाणां पाठी बाण. वरी आश्चर्य करीती पूर्ण, म्हणती नवल वर्तले. कोण्या वीराची पत्नी, युद्ध करी समरांगणी. परवीरासी खोची बाणी, वर्मे लक्षुनी सवेग. नेणे कधी बाहेरील समीर, उभी रणांगणी धरुनी धीर. जिचे बोलणे अतिसुकुमार, हाके अंबर गाजवीत असे. सोडी शरांपाठी शर, आश्चर्य करी भूमिपुत्र. म्हणे स्त्रियेवरी मी शस्त्र, महावीर कैसा धरू. मग रथपदे लोटिला सत्वर, हरीसी म्हणे मोठा तू रणधीर. युद्धासी स्त्री केली समोर, लाज आणू मात्र नाही तुझ. स्त्री समवेत तुझ गोवळा, भस्म करीन ये वेळा. म्हणोनी अग्नि अस्त्र मंत्र जपला, बाण सोडिला तैसाची. ऐसे देखोनी ऋषिकेशी, सत्यभामा घाली पाठीसी. धनुष्य ओढूनी वेगेसी, पर्जन्यास्त्र सोडिले. अग्निसी ग्रासूनी पर्जन्ये, शीतल केली सकळ सैन्ये. जैसे सत्संग गती योगाने, मोहभ्रम वितळती. चंडधारा मेघवर्षत, तेणे नरकासुराची चमू वाहत. मग नरकासुरे वातास्त्र त्वरित, प्रेरिता मेघ वितळला. वात वाढला प्रबळ, तेणे उडो पाहे यादव दळ. हे देखोनी तमाल नीळ, पर्वतास्त्र योजिले. तेणे कोंडिला सकळ वात, पर्वत भौम सैन्यावरी पडत. सवेची वज्रास्त्र नरक जपत, तेणे पर्वत पिष्ट केले. ऐसे देखोनी वैकुंठ पाळ, म्हणे का आता लावावा वेळ. सकळ शस्त्रांचा नृप तत्काळ, सुदर्शन हाती घेतले. जैसे उगवले सहस्त्र मार्तंड, तेजे लखलकिले ब्रह्मांड. निमिष न लागता प्रचंड, यादवराये सोडिले. नरकासुराचे शिर, छेदिले न लागता क्षणमात्र. मागुती परतोनी सत्वर, हरी हस्तकी वसिन्नले. अश्विन मास वद्य चतुर्दशी, 3 प्रहर जाहल या निशी. चंद्रोदयी नरकासुरासी, मुक्ती दिधली श्रीरंगे. हरीने नरकासुरासी दिधलावर, ये समयी मंगल स्नान न करी जो नर. तो परमदरिद्री दुराचार, जन्मवरी जाणिजे. असो नरकासुराचे नगर, त्या नाव प्राग ज्योतिषपूर. त्या माझी प्रवेशला श्रीकरधर, तव अपूर्व देखिले. तेजा गळा मणिपूर पर्वत, त्यावरी मंदिरे रत्नखचित. त्यात 16 सहस्त्र एकशत, गोपी सुंदर देखिल्या. परमसुंदर लावण्य खाणी, तीही दृष्टी देखिला चक्रपाणी. म्हणती कोटी काम यावरुनी, ओवाळूनी टाकावे. ऐसा जरी आम्हासी होईल वर, तरी मग पुण्यासी नाही पार. द्वारकानाथ हा यादवेंद्र, आजी दृष्टी देखिला. समीप देखला क्षीराब्दिजावर, गोपी सद्गद जाहल्या समग्र. करीती हरीसी नमस्कार, आमुचा उद्धार करी आता. आम्ही अपरिणिता कर्णकुमारी, आमुचा बंध मुक्त करी. आम्ही 16 सहस्त्र नारी, कंसांतका तुझची वरू. मग कृपाळू यदुवीर, तयासी दिधला नाभी कर. म्हणे तुमचा मनोभाव समग्र, पूर्वी न चिंता न कीजे. 16 सहस्त्र एकशत, आणवी श्रीकृष्ण दिव्य रथ. गोपिका बैसवुनी समस्त, द्वारके लागी पाठविल्या. सवे दिदले समस्त सैन्य, अक्रूर उद्धव रेवती रमण. जय वाद्ये वाजवून, द्वारका पंथे परतले. वाटे जाता गोपी भाविती, आम्हासी वर जोडला श्रीपती. नरकासुराने उपकार निश्चिती, आम्हावरी बहु केला. तो केवळ आमुचा पिता, तेणे दाखविले वैकुंठनाथा. असो यावरी कमलोद्भव जनिता, काय करिता जाहला. प्राग ज्योतिषपुरी हरी राहिला, तो नरकासुराची स्त्री ते वेळा. पुत्र हाती घेऊनी तमाल निळा, शरण येती जाहली. मुकुट कुंडले ते वेळी, हरी पुढे आणो निठेविली. म्हणती आम्ही शरण वनमाळी, कृपा करी दीनबंधू. तो नरकपुत्र भगदत्त, हरीसी नमस्कार घालित. कृपेने द्रवला रमानाथ, छत्र धरवी तयावरी.
तयासी राज्यी स्थापून मुकुटकुंडले घेऊन सत्यभामे सहित जगन्मोहन द्विजेंद्रावरी आरूढला. क्षण न लागता इंद्रपदासी आला क्षीर सिंधू विलासी. मुकुटकुंडले सहस्त्र नेत्रासी देऊन या तोषविले. मग नाना रत्ने अलंकारी इंद्रे पूजिला मधुकैटभारी. आज्ञा घेऊन ते अवसरी द्वारकेसी हरी निघाला. तो इंद्राचे नंदनवन परमसुरेख शोभायमान. तेथे पारिजातक दिव्यरत्न दृष्टी देखिले श्रीकृष्णे. कमळपत्राक्षे ते वेळा वृक्ष समूळ उपटीला. गरुडावरी पुढे घेतला तो कोल्हाळ केला वनरक्षकी. वनरक्षक सांगती इंद्राते की वृक्ष नेला द्वारकानाथे. आखंडल ऐकता क्रोधे बहुते युद्धा लागी धाविन्नला. परम अज्ञाने वेष्टिला इंद्र नेणवेची हरिप्रताप अपार. म्हणे उभा रे उभा तू तस्कर वृक्षनेसी चोरुनिया. ऐकोनी मुरडला श्रीरंग शारंग चढविले सवेग. तव वाचस्पती म्हणे श्रीपती अभंग यासी युद्धा न पुरसी तू. हा पुराण पुरुष नारायण क्षणात ब्रह्मांड टाकील जाळून. इंद्र पाहे विचारून नमस्कार घातला. इंद्र गेला परतोन द्वारकेसी आला नारायण. सत्यभामेच्या द्वारी नेऊन पारिजातक लाविला. मणी बापाचा आंदण घरी पारिजातक वृक्षद्वारी. त्या गर्वे सत्राजित कुमारी कोणासी न मानीच. असो ऐसा करुनी पुरुषार्थ हरी रुक्मिणीच्या गृहा येत. षोडशोपचारे पूजा करीत परमपुरुषाची प्रीतीने. रुक्मिणी म्हणे श्रीहरी पारिजातक लाविला तिचे द्वारी. एक पुष्प आम्हा घरी आणून या दिधले. कृष्ण म्हणे वृक्ष कासे अनिश्चित तुझे द्वारी पुष्पे अपरिमित. स्वर्गीहूनी अकस्मात अंगणात पडतील. ऐसा वर देऊनी मग काय करी मोक्षदानी. 16 सहस्त्र मंदिरे ते चिक्षणी उभविली हेममये. त्या मंदिरांची रचना पाहुनी तटस्थ होती सुधा पानी. विश्वकर्मा स्वकरे करुनी निर्मित हरियाज्ञेने. नारी 16 सहस्त्र एकशत सुलग्न पाहुनी कमलोद्भवतात. एकेची घटिकेत तितुक्या सवरित कर्तव्याद्भुत हरीचे. 16 सहस्त्र एकशत नारी तितुकी रूपे धरी कंसारी. 16 सहस्त्र मंदिरी मंडप दिव्य उभविले. 16 सहस्त्रा घरी भिन्न भिन्न वसुदेव देवकी सुंदरी. बळीभद्र उग्रसेन सुभद्रा नारी सर्वान घरी सारिख्या. सकळ यादवांचे भार ऋषींच्या मांद्या समग्र. रुक्मिणीची रूपे अपार सर्वान घरी सारिखी. इतुकी रूपे आपण नटला पूतना प्राणहरण. पूर्णावतार श्रीकृष्ण अति अद्भुत लीला त्याची. वैकुंठीची अवघी संपत्ती आणविली द्वारके प्रती. शंखचक्रादी आयुधे हाती श्रीवत्सलांछन दाविले. वैकुंठीचे दिव्य रथ द्वारकेसी आणवी कृष्णनाथ. सुपर्ण कर जोडून तिष्ठत कर्तव्याद्भुत हरीचे. सनक सनंदन सनत कुमार नारद विरिंची रुद्र शचीवर. द्वारकेसी येती वारंवार हरी दर्शन घ्यावया. वरकड हरीचे अंशावतार पृथ्वीवरी दाविले चरित्र. वैकुंठपती इंदिरावर तैसाची असे संचला. कृष्णावतारी आपण स्वये अवतरला आदिनारायण. वैकुंठीची कपाटे देऊन राहिला जाण द्वारके. इंद्रादी देवांची गाऱ्हाणी द्वारकेसी येती क्षणक्षणी. या लागी पूर्णावतार चक्रपाणी भक्तजनी जाणिजे. म्हणून 16 सहस्त्र घरी तितुकी रूपे हरीच धरी. 16 सहस्त्र नारी एक्याची लग्ने वरियेल्या. रत्नजडित बोहली सर्वान घरी घातली. हळदी उठणे वनमाळी सर्वान घरी खेळत. उग्रसेन उद्धव अक्रूर घरोघरी सारिखेची समग्र. भांडारे फोडुनी अपार द्रव्य याचका वाटिती. ऐसा 4 दिवस सोहळा पूर्ण वर्णिता भागे सहस्त्रवदन. सकळ देव येऊन कामे करीती घरोघरी. इंद्र अग्नी यम निवृत्ती रसनायक समीर धनपती. सत्यलोकवासी अपर्णापती घरोघरी सारिखेची. सर्व याचकासी देकार घरोघरी देत कुबेर. सकळ वराडिया नीर रसनायक पूर्वितसे. सभेवरी मलयाद्रीचा सुवास घेऊन येत प्राणाधीश. जात वेद धरुनी हर्ष
पाक निष्पत्ती स्वये करी. असो यावरी सर्वांसदनी, राबताती सुधा रसपानी. अष्टनायिका येऊनी, सर्वांघरी नृत्य करीती. ऐसे 4 दिवस संपादुनी, अवघ्यासी दिधली पाठवणी. अलंकार वस्त्राभरणी, 4 वर्ण तोषविले. अहो त्या 16 सहस्त्र वेदश्रुती, निर्गुणाची न वर्णवे कीर्ती. म्हणोनी आल्या द्वारके प्रती, हरिरूपी जडावया. की हरी कल्पवृक्षावरी देखा, 16 सहस्त्र चढिल्या कनकलतिका. सर्वही सुफळ सुखदायका, वैकुंठनायका भोगिती. श्रीकृष्ण मेघ सावळा, 16 सहस्त्र तळपती चपळा. दाहकत्व सांडूनी सकळा, हरिरूपी जडल्या हो. की 16 सहस्त्र राजहंसी, हरिपदी मुक्तता हे मुक्तराशी. मिळाल्या सकळ भोगू द्वारकेसी, तपे बहुता आचरुनिया. सर्वांघरी समसमान, एकची असे जगनजीवन. परी मुख्य स्वरूप रुक्मिणी वाचून, सहसा नसे कोठेही. एक पत्नी व्रती श्रीकृष्ण, रुक्मिणी वेगळा नवे एक क्षण. इच्छा रूपे धरून, 16 सहस्त्र घरी वसे. हा हरिविजय ग्रंथ, परमसुंदर मलय पर्वत. तेथीचा समीर सुवास अद्भुत, निजभक्त सेविती. ब्रह्मानंदा पंढरीनाथा, श्रीधर वरदा परमसमर्था. निज भक्तांची या मनोरथा, तुझ विणपुरविता कोण असे. इति श्री हरिविजय ग्रंथ, संमत हरिवंश भागवत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, 26तमोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. एकदा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन आला होता. त्यांनी प्रेमाने बोलणी केल्यावर मृगयेला जाण्याचे ठरविले. एकाच रथात बसून व बरोबर काही सैनिक घेऊन ते अरण्यात गेले. द्वारकेहून ते फार दूरवर पोहोचले. साक्षात नरनारायणच होते ते. जाता जाता ते यमुनेच्या तीरी गेले. तेथेच कृष्ण लहानपणी खेळला होता. यमुनेच्या काठावर एक सुंदर तरुणी बसलेली कृष्णाला दिसली. ती ध्यान करीत होती. कृष्णाने अर्जुनाला म्हटले, धनंजया, माझे एक काम कर. ती तरुणी ध्यानस्थ बसली आहे ती पहा. ती तप करते आहे तो कोणासाठी? तिचे नाव काय? तू जरा विचारून ये. तेव्हा अर्जुन तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. तिचे ध्यान भंग पावले. तिने वर पाहिले. अर्जुनाने आपला परिचय करून दिला आणि तिला सर्व माहिती विचारली. ती म्हणाली, माझे नाव कालिंदी. मी सूर्याची मुलगी. श्रीकृष्ण हाच मला पती लाभावा म्हणून मी तपश्चर्या करीत आहे. अर्जुन म्हणाला, तू ज्याच्या प्राप्तीसाठी इथे तप करीत बसली आहेस तो श्रीकृष्ण जवळच आला आहे. मी व तो मिळून मृगया करण्यासाठी म्हणून दूरवर आलो आहोत. मोठ्या वेगवान रथात तो पहा कृष्ण तिकडे बसला आहे. कालिंदी म्हणाली, हा मोठा योगायोगच आहे. मला त्याची प्रत्यक्ष भेट घडेल का? आपण तेवढी कृपा कराल का? अर्जुनाने तिला होय म्हणून सांगितले. तो कृष्णाजवळ आला आणि म्हणाला, कृष्णा, ती कालिंदी नावाची सूर्यकन्या असून ती तुझ्याशीच विवाह व्हावा या हेतूने तप करीत आहे. तेव्हा कृष्ण म्हणाला, दारुका, रथ तीराजवळ घेऊन चल. कालिंदी समोर रथ नेऊन कृष्ण रथाखाली उतरला आणि कालिंदीने जसे ध्यान केले होते तशाच रूपात तिला दर्शन दिले. कालिंदीने वनपुष्पांची माळ करून कृष्णाला अर्पण केली. तो तिला घेऊन द्वारकेस गेला. तेथे मोठ्या थाटाने दोघांचा विवाह सोहळा साजरा झाला. कालिंदी म्हणजेच यमुना नदीचे धारण केलेले स्त्री रूप होय. श्रीकृष्णाने मित्रविंदा नावाच्या राजकन्येशीही विवाह केला. अवंतीचा राजा मित्रविंद याची ती मुलगी. तिला श्रीकृष्ण हाच वर पसंत होता, पण तिचे 4ही बंधू तिच्या विरुद्ध होते. त्यांनी तिचे स्वयंवर करावयाचे ठरविले. त्यासाठी त्यांनी अनेक राजांना व राजपुत्रांना निमंत्रणे पाठविली. त्यात कृष्णाला मात्र निमंत्रण दिले नाही. कोणत्या तरी राजाला तिने वरावे असा आग्रह तिच्या बंधूंनी धरला. ती कृष्णाचे स्मरण करून मनोमन त्याला बोलावू लागली. कृष्णाला तिच्या स्वयंवराचे वृत्त कळले आणि ती आपल्यासाठी तळमळत आहे हेही कळले. अचानक स्वयंवराच्या जागी कृष्ण गेला. त्याला बघताच सारी सभा चकित झाली. राजे मनातून भयभीत झाले. तेवढ्यात मित्रविंदा त्वरेने कृष्णाजवळ गेली आणि तिने आपल्या हातातील वरमाला कृष्णाच्या गळ्यात घातली. कृष्णाने तत्काळ तिला सभेबाहेर नेले व रथात बसवून दारुकाला रथ भरधाव सोडण्यास सांगितले. तोच मित्रविंदेचे बंधू कृष्णाला अडवण्यासाठी धावले. कृष्णाने त्यांना शरयुद्धात पराभूत केले.
नंतर तो तिला घेऊन द्वारकेत आला. तिच्याशीही त्याने यथाविधी विवाह केला. कृष्णाचा 6वा विवाह याज्ञजित राजाची मुलगी याज्ञजिती हिच्याशी झाला. स्वयंवरासाठी राजाने असा एक पण ठेवला होता की त्याच्याजवळ असलेल्या 7 उन्मत्त बैलांना एकदम बांधून जो वठणीवर आणील त्या बलशाली तरुणालाच याज्ञजिती माळ घालील. अनेक तरुणांनी व बलाढ्य राजपुत्रांनी तसा प्रयत्न केला होता, पण त्यांची फजिती झाली होती. कृष्ण स्वयंवराला गेला. त्याने त्या 7 वृषभराजांना एकदम बांधून दाखविले. इतकेच नव्हे तर त्या बैलांचा माजही उतरला. याज्ञजितीने कृष्णाला माळ घातली. ते पाहून निराश झालेले व चिडलेले अनेक तरुणवीर कृष्णाशी युद्ध करायला आले, पण कृष्णाने त्यांचा धुव्वा उडविला. त्याने याज्ञजितीला द्वारकेत नेले आणि तिच्याशी यथाविधी विवाह केला. त्यानंतर मद्र देशाच्या राजाने आपली मुलगी कृष्णाला भार्या म्हणून दिली. त्याने स्वतःच्या देशात कृष्णाला निमंत्रण दिले आणि मोठ्या थाटाने लग्न करून दिले. लक्ष्मणा ही कृष्णाची आणखी एक पत्नी. तिच्या पित्याने तिचे जेव्हा स्वयंवर मांडले तेव्हा असा पण केला की जो कोणी जास्तीत जास्त 3 बाण मारून वर टांगलेल्या कृत्रिम मत्स्याचा डोळा फोडील त्याला लक्ष्मणा देईन. ते मत्स्ययंत्र सतत फिरते ठेवलेले होते. त्यासाठी जे धनुष्य ठेवलेले होते ते फार अजस्त्र आणि अवजड होते. जमिनीवर ठेवलेल्या पात्रातील पाण्यात मत्स्यनेत्र पाहून भेद करावयाचा होता. कृष्ण स्वयंवराच्या वेळी उपस्थित होता. कोणालाही तो पण जिंकता आला नाही, परंतु श्रीकृष्णाने मात्र त्या माशाचा डोळा पहिल्याच बाणाने विरत केला. तेव्हा लक्ष्मणाने सर्व पराभूत राजांसमोर कृष्णाच्या गळ्यात वरमाला घातली. अशा प्रकारे रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, याज्ञजिती, मद्रा आणि लक्ष्मणा अशा 8 स्त्रिया म्हणजेच अष्टनायिका. या 8ही स्त्रियांबरोबर कृष्ण संसार करू लागला. एकदा असे झाले, यादवांच्या सभेत नारद मुनी आले. त्यांनी स्वर्गात असलेल्या पारिजात वृक्षाचे फारच चांगले वर्णन केले आणि एक पारिजातकाचे फूल कृष्णाला दिले. त्याचा सुगंध दरवळला. सर्वांची मने मुग्ध झाली. नारद गेल्यावर व सभा संपल्यावर कृष्ण रुक्मिणीच्या भवनात गेला. रुक्मिणीने त्याचे स्वागत केले. तो झोपाळ्यावर बसला. त्याने पारिजातकाचे ते फूल तिला दिले. तिला मोठे आश्चर्य वाटले. त्या फुलाचा सुगंध घेऊन ती मोहून गेली. तिने विचारले तेव्हा कृष्णाने सांगितले, स्वर्गात इंद्राच्या नंदनवनात पारिजात वृक्ष आहे, त्याचे हे फूल. नारद मुनींनी प्रेमाने हे मला अर्पण केले, तेच मी तुला दिले. तिकडे सत्यभामेला हा पुष्पवृत्तांत कळला. तिला मत्सर वाटला. कृष्णाने ते फूल आपल्याला दिले नाही, रुक्मिणीला दिले याचा तिला फार राग आला. तिने आपली भूषणे काढून ठेवली, साज उतरून ठेवला. दासींना तिने सांगितले, माझ्या सदनात कृष्ण आला तर त्याला आत सोडू नका, मला त्याचे तोंडही पाहायचे नाही. ती एकटीच रडत धुसफुसत बसली. कृष्णाला कल्पना होतीच की सत्यभामा आपल्यावर रागावणार. तो रुक्मिणीचा निरोप घेऊन तिच्या सदनात गेला. त्याने दासींचे म्हणणे ऐकले. गुप्तपणे तो आत गेला. सत्यभामेजवळ लाडीगोडीने पुष्कळ बोलणी केली. तिला आपल्या जवळ घेतले. तिची समजूत काढू लागला. तेव्हाच ती मुसमुसून रडत म्हणाली, इथे लाडीगोडी लावता आणि एखादी दुर्मिळ वस्तू मिळाली तर ती मात्र रुक्मिणीला देता. त्यावेळी माझी आठवण नाही येत का? ते स्वर्गातले सुगंधी फूल सवतीच्या शृंगारासाठी सोपविताना सत्यभामेचा सोयीस्कर विसर कसा सहज पडला तुम्हाला? तुमचे नुसते मधुर शब्द आमच्या वाट्याला येतात. कृष्ण म्हणाला, लाडके, तू सत्यभामा आहेस. माझी चूक सत्य आहे हे दाखवून दिलेस, पण मी घाईघाईने गेलो आणि तिला फूल दिले. एका फुलासाठी कशाला रुसतेस? मी तो अख्खा वृक्षच तुझ्यासाठी आणून देतो. मग तर झाले ना, आता रडू नकोस. वृक्ष आणण्याची गोष्ट करताच सत्यभामा म्हणाली, बोलता तसे खरे करून दाखवा म्हणजे झाले. तिची समजूत पटली, पण कृष्णाने तिला पुन्हा सर्व भूषणे स्वतःच्या हातांनी घातली. तिची कळी खुलली. इंद्राचे त्यावेळी द्वारकेत आगमन झाले. कृष्ण सत्यभामेच्या सदनात आहे असे कळताच इंद्र तिकडे गेला. कृष्णाने त्याचे स्वागत केले. यावे देवराज, आज स्वर्गापेक्षा द्वारका नगरी विशेष प्रिय झालेली दिसते. विशेष प्रयोजन असल्याशिवाय येणे होणार नाही. इंद्र म्हणाला, कृष्णा, दुष्ट असुरांचा नाश करण्यासाठी तू आला आहेस. नरकासूर फारच बलिष्ठ झाला आहे. आता तर त्याने देवांचा मुकुट पळविला.
आदिती मातेची कुंडलेही त्याने हिरावून नेली. नरकासुराचे सैन्य फार मोठे आहे आणि स्वर्गातून देवांना तो हाकलून देईल अशी भीती वाटते. त्या नरकासुराला शासन करून तूच माझे व सर्व देवांचे रक्षण करशील का? कृष्ण म्हणाला, इंद्रा, तू चिंता करू नकोस. मग इंद्राला पुढे पाठवून कृष्णाने यादव सेना एकत्र करण्याची सूचना केली. सत्यभामा म्हणाली, नाथ, तुम्ही नरकासुराशी युद्ध करण्यासाठी निघालेले असाल तर मीही बरोबर येते. तुमचा पराक्रम स्वतः पाहावा अशी माझी इच्छा आहे. मी पण गरुडावर बसून येईन. कृष्ण म्हणाला, सत्यभामे, तू आता आणखी दुसरा हट्ट कशाला करतेस? मोठमोठे वीर पुरुषही युद्धात मरतात, तेथे तुझा काय पाड लागणार? बाणांचा वर्षाव होतो. वीरांच्या गर्जना ऐकूनच तू घाबरून जाशील. तरीही सत्यभामेने हट्ट धरला. तुम्ही जवळ असलात की मला कसले भय वाटणार? तुम्ही तर कंसाला सुद्धा मारलेत. नरकासुराला स्त्रीशी युद्ध करूनच मरण येणार असे रहस्य होते ते कृष्णाला माहीत होते. कृष्ण सत्यभामेला नेण्यास तयार झाला. कृष्ण तिला घेऊन गरुडावर बसला. नरकासुराचे राज्य प्राग ज्योतिषपुरात होते. यादव सेनेला घेऊन कृष्णाने त्या नगरीला वेढा घालण्यासाठी प्रयाण केले. त्या पुरीला रक्षणासाठी 7 खंदक होते व 7 दुर्गही होते. 16,100 सुंदर उपवर कन्या नरकासुराने एका वेगळ्या पर्वतावर बंदी करून ठेवलेल्या होत्या. नरकासुराला कळले, इंद्राच्या बाजूने लढण्यासाठी यादवांची सेना घेऊन कृष्ण आला आहे. त्याने आपल्या नगराच्या बाहेर पडून युद्धाला प्रारंभ केला. त्याच्या तोफांनी यादवांचे सैन्य मरून पडू लागले. महाभयंकर युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूचे रथी महारथी गतप्राण होऊ लागले. रक्ताचे पाट वाहू लागले. कृष्ण प्रखर बाणांचा मारा करीत होता, पण नरकासुरावर त्यांचा काहीच परिणाम होत नव्हता. सत्यभामेला युद्धाचे स्फुरण चढले. ती म्हणाली, यदुनाथ, मला धनुष्य द्या, मला बाण द्या, भाता पण द्या. मी त्या नरकासुराचा प्राण घेते. कृष्णाने तिला धनुष्य बाण दिले, भाता दिला. ती लगेच बाण सोडू लागली. स्त्रीला पुढे करून कृष्ण लढतो म्हणून नरकासुराने कृष्णाची निंदा केली. त्याने अग्निअस्त्र मंत्रून बाण मारला. तेव्हा कृष्णाने पर्जन्यास्त्र सोडून तो अग्नी शांत केला. नरकासुराने जी जी अस्त्रे फेकली ती कृष्णाने परतवून लावली आणि अचानक सुदर्शन चक्र हाती घेऊन ते त्या नरकासुरावर सोडले. नरकासुराची मान तुटली. त्याचे डोके दूर उडाले. तो दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा होता. चंद्रोदय झाला होता. पहाटेची वेळ होती. ती वेळ फार महत्वाची ठरली. त्या दिवशी त्यावेळी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पुढे चालू झाली. कृष्णाने असे वचन दिले की त्यावेळी स्नान करणे पुण्यप्रद होईल, पण स्नान न केल्यास पाप लागेल. नरकासुराच्या कैदेत 16,100 कन्या होत्या. त्यांची कृष्णाने मुक्तता केली. त्यांच्या घरचे लोक त्यांना पुन्हा घरी घेण्यास तयार झाले नसते. त्यांनी कृष्णालाच आपले रक्षण करण्याची, आपल्याला आश्रय देण्याची आणि पती म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली. कृष्णापुढे दुसरा पर्याय नव्हता. त्याने यादवांबरोबर त्या सर्व कुमारिकांना द्वारकेस पाठवून दिले. कृष्ण हाच आपला पती असे मानणाऱ्या त्या स्त्रियांना नरकासुराचे आपल्यावर उपकारच झाले असे वाटू लागले, कारण कृष्णाची प्राप्ती होण्यास तोही कारणीभूत ठरला होता. भगदत्त हा नरकासुराचा पुत्र. नरकासुराप्रमाणेच तोही पराक्रमी होता. त्याला कृष्णाने प्राग ज्योतिषपुराच्या राज्यावर बसविले. कृष्णाने देवांचे कार्य केले होते. इंद्राने त्याला स्वर्गात बोलावले, त्याचे स्वागत केले, पूजन केले. त्याच्या पूजेचा स्वीकार करून कृष्ण द्वारकेस परत येण्यास निघाला. नंदनवनात त्याला पारिजातक वृक्ष दिसला. सत्यभामेचा हट्ट त्याला आठवला. त्याने तो वृक्ष उपटून गरुडावर ठेवला. तेव्हा नंदनवनाच्या रक्षकांनी इंद्राला ते कळविले. इंद्र कृष्णाला विरोध करू लागला. तेव्हा बृहस्पतीने त्याला सांगितले, इंद्रा, कृष्ण हाच नारायण आहे, त्याला तू विरोध करणार का? तेव्हा इंद्राला विरोध सोडून द्यावा लागला. कृष्णाने गरुडावर बसून द्वारकेस प्रयाण केले. पारिजात वृक्ष कृष्णाने सत्यभामेच्या अंगणात लावला. त्याने सेमंतक मणी आधी तिला दिलाच होता. हा देववृक्ष मिळाल्यावर सत्यभामा फार आनंदित झाली, पण रुक्मिणी रागावली. ती म्हणाली, नारदाने दिलेले 1 फूल तेवढे तुम्ही मला दिलेत, पण तिला मात्र सगळा वृक्ष आणून दिलात. तुमचे खरे प्रेम सत्यभामेवरच आहे. असे म्हणून ती कृष्णाजवळ बोलेनाशी झाली. कृष्णाने तिची समजूत काढली. तो म्हणाला, प्रिये, सत्यभामेला वृक्ष दिला, पण स्वर्गात नंदनवन आहे. तेथे जे अन्य पारिजात वृक्ष आहेत त्यांची फुले स्वर्गातून
इथे पडतील ती तुझ्या अंगणातच. आणि झालेही तसेच. कृष्णाच्या आज्ञेने नंदनवनातून पारिजात वृक्षाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली. सत्यभामेचा अभिमान आणि आनंद फार काळ टिकला नाही. नरकासुराकडून मुक्त केलेल्या सर्व कुमारिकांचा श्रीकृष्णाने स्वीकार केला. त्याने त्या सर्वांशी एकाच मुहूर्तावर स्वतः तितकी रूपे घेऊन विवाह केला. त्यासाठी तेवढी भवने त्याने बांधून घेतली. तो स्वतःच्या मूळ शरीराने रुक्मिणीच्या सदनात राहत होता, पण प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळे रूप त्याने धारण केले. 16,108 सदनात तेवढ्याच रूपांनी त्याने त्या स्त्रियांशी संसार केला. कृष्ण रूपाने विष्णूचा पूर्णावतार झाला आहे हे विदित असलेले ऋषी व सनकादिक मुनी द्वारकेतच येऊन कृष्णाला भेटू लागले. अध्याय 26 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.